नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल पंकज सरणे व्लॉग्स। आता आपली दिवाळी संपलेली आहे आणि आता आपला शेवटचा सण जो आहे मार्गशीर्ष गुरुवार ते चालू होणार आहे। अवघ्या काही दिवसांवरतीच आहे। तर गेल्या व्लॉग मध्ये आपण रियांशकडे गेले होतो। माझा मोरे आर्ट साथीचा ब्रँड आहे। तर त्यांनी नवीन डिझाइन मध्ये देवीचे मुखवटे हे त्यांनी लॉन्च केले होते। खूप चांगला प्रतिसाद आपल्या लोकांनी त्याला दिलेला आहे आणि भरपूर लोकांनी ऑर्डर सुद्धा केलेले आणि त्याचा स्टॉक पण संपत आलेला आहे पहिला लॉट आणि दुसऱ्या लॉटचं बुकिंग पण त्यांनी चालू केलेलं आहे। तर मागचा जो त्यांनी प्रतिसाद बघितला त्याच निमित्ताने त्यांनी यावेळेला अजून एक नवीन डिझाइन लॉन्च केलेला आहे। खूप छानसं एक डिझाइन नवीन लॉन्च केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये। तर चला आता आपण जाऊया रियांशला भेटूया आणि नवीन डिझाइन मुखवट्याचा जो त्यांनी आणलाय तो आपण बघूया। नमस्कार, माझं नाव आहे रियांश शेटवा, माझ्या ब्रँडचं नाव आहे माझा मोर्या। आणि सगळ्यांनी मला खूप साथ दिला आहे त्याच्याबद्दल थँक्यू सो मच, धन्यवाद, तुमचा अभिनंदन। आणि तुमच्यासाठी या वर्षी मी अजून काही नवीन प्रकारचा मुकुटा घेऊन आलो आहे। देवीचा काही नवीन अनोखा काही रूप आहे ते तुम्ही बघू शकता। तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये मी नवीन युनिक आणि काही वेगळ्या प्रकारातून आपला मुकुटा घेऊन आलो आहे काली माताच्या रूपामध्ये। तुम्ही बघू शकता हा मुकुटा 7 इंचचा आहे आणि प्लस वॉटरप्रूफ आहे आणि हा मटेरियल फायबरचा आहे। तर त्यासाठी हा मुकुटामध्ये तुम्ही स्माइल बघा, थोडा युनिक आहे, आपला नवीन आहे। मार्केटमध्ये तुम्हाला हा एकदम वेगळ्याच पद्धतीने बनवला आहे आणि वेगळंच काय डिझाइन केली आहे, तुम्ही बघू शकता। तर हा मुकुटासोबत तुम्हाला कानाचे एअरिंग आणि प्लस नाकाचा नथ तुम्हाला पॅकिंग करून भेटेल। आता आपण बघितलं की रियांशने नवीन डिझाइन एक लॉन्च केलंय मुखवट्यामध्ये। गेल्या ब्लॉग मध्ये आपण त्यांनी बघितलं तर एक नवीन डिझाईन्स मध्ये मुखवटे लॉन्च केले ते त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याच इन्स्पिरेशननी त्यांनी अजून एका नवीन डिझाइन मध्ये उतरवले जे कालिका मातेचं रूप आहे। नॉर्मली आपण बघतो की बाजारामध्ये कालिका मातेचे मुखवटे फार रेअरली मिळतात आणि जे मुखवटे वगैरे असतात ते आपण मोस्टली जेव्हा कालिका मातेकडे बघतो तर ते रौद्र रूपमध्ये असते की थोड्या रागेश रूपामध्ये असते। पण या मुखवट्यामध्ये आपण बघाल की खूप निरागस रूपामध्ये कालिका मातेला इथे आणलेलं आहे एका स्माइलिंग चेहऱ्यामध्ये। आणि तुम्ही बघशाल की डिटेलिंग खूप छान केलेली आहे। इथे टिकलीच्या तिसरा डोळा पण दिलेला आहे जे नॉर्मली कालिका मातेच्या आपण मूर्तीवरती बघतो आणि एक स्माइलिंग चेहरा आहे म्हणजे ते हसरा चेहरा मातेला दिलेला आहे, जे की आपण नॉर्मली कालिका मातेला रागेश किंवा रौद्र रूपमध्ये बघतो। ते हे एक युनिकनेस त्यांनी आणलंय कारण की कालिका मातेचं मुखवटा हे बाजारामध्ये फार रेअरली मिळतो। त्यांनी हे गोष्ट लक्षात घेता आपल्यासाठी खास हा मुखवटा कालिका मातेच्या रूपामध्ये लॉन्च केलाय। तर हा जो मुखवटा आहे तो 7 इंच आहे, फायबरमध्ये आहे, वॉटरप्रूफ कलरिंग केलेलं आहे म्हणजे पाणी नेला काही डॅमेज होणार नाही, खराब होणार नाही आणि फायबर असल्यामुळे तुटण्याची पण शक्यता फार कमी आहे। हा पण जर जाणून म्हणून जर आपण काही फेकून वगैरे असं काय केलं तर डॅमेज होऊ शकतो, पण नॉर्मली हा अनडॅमेजेबल आहे आणि 3 वर्षाची रियांश याच्यावरती काहीतरी गॅरंटी पण देत आहे। तर लवकरात लवकर आपण रियांशला कॉल करा, स्क्रीनवरचा नंबर इथं मी डिस्प्लेस करेन आणि या मातेच्या मुखवट्याचं बुकिंग लवकरात लवकर करा। बुकिंग्स चालू झालेले आहेत या मुखवट्यासाठी। हा आहे बेस मुखवटा, इकडे तुम्ही बघू शकता। तर मुखवट्यावरती जे देवीचं मुकुट आहे ते इकडे आपल्याला एक डायमंड वर्क करून भेटणार आहे, सोबत नेकलेसवरती पण डायमंड वर्क करून भेटणार आहे आणि सोबत हे ॲक्सेसरीज भेटणार आहे। याच्या नाकातली नथ आहे आणि इयरिंग्स आहेत, 2 इयरिंग्स आहे, एक नाकातली नथ आहे। ही सोबत आपल्याला पॅकेजिंग मध्ये भेटणार आहे ऑर्डर केल्यानंतर। आणि पॅकेजिंग कसं येणार आहे हे मी तुम्हाला दाखवतो। हे असं बॉक्स पॅकिंग येणार आहे आणि ही ॲक्सेसरीज इथे सोबत ठेवलेली असणार आहे। तर हे डायमंड वर्क करून येईल, फक्त आपल्याला हे इयरिंग्स आणि जी नथ आहे ती आपल्या मुखवट्याला घालायची आहे। तर फायनल मुखवटा इयरिंग्स आणि नथ घातल्यानंतर कसा दिसेल ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो। तर चला त्याची पूजा मंडळी पण बघूया आणि फायनल मुखवटा कसा असेल तो मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये 2 रूपामध्ये देवीचे मुखवटे आहेत जे रियांशने लॉन्च केले। हा मुखवटा रेग्युलर मुखवटा आहे नॉर्मल रूपामध्ये, जो आपण गेल्या ब्लॉग मध्ये कव्हर केला होता। यावरती आपण लोकांनी भरपूर त्याला प्रतिसाद दिला, भरपूर लोकांनी ऑर्डर दिले आणि ऑलमोस्ट त्याचा स्टॉक संपत आलेला आहे। सेकंड लॉटचं ऑर्डर तो स्टार्ट करत आहे आणि आजच त्यांनी कालिका मातेच्या रूपामध्ये त्यांनी एक नवीन डिझाइन लॉन्च केलं आहे आपल्यासमोर। याचं सुद्धा त्यांनी बुकिंग स्टार्ट केलेलं आहे। तर भरपूर लोकांचे क्वेरीज आले होते आमच्या गेल्या ब्लॉगमध्ये की हे जे मुखवटे आहेत हे आपण फक्त मार्गशीर्ष गुरुवारसाठीच वापरू शकतो का, इतर सणांसाठी नाही का? तर आपण हे जे मुखवटे आहेत हे आपण इतर सणांसाठी पण वापरू शकतो। जसे गौरी गणपती येतात तर गौराईला वगैरे पण आपण हे मुखवटे वापरू शकतो आणि इतर जेव्हा आपण कोणत्या देवीचं वगैरे काही कार्यक्रम करत असाल तर त्यावेळेला पण हे मुखवटे आपण वापरू शकतो। रियांशकडनं आपण जाणून घेऊ की हा मुखवटा अजून आपण कोणत्या कोणत्या सणाला वापरू शकतो। तर रियांश कोणत्या कोणत्या आपण सणाला मुखवटे वापरू शकतो? हा मुखवटा स्पेशली जास्त करून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि नवरात्रीमध्ये आणि चैत्र नवरात्रीमध्ये आणि स्पेशल गुजरातीसाठी रांधणमा त्यांच्यासाठी पण आपण यूज करू शकतात हा मुखवटा। तर आता आपण म्हणाल की या मुखवट्यामध्ये आणि बाजारमध्ये मुखवटे मिळतात ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर पहिला फरक मी तुम्हाला सांगतो,
बाजारामध्ये जे मुखटे मिळतात हे प्लास्टिकचे असतात आणि त्याचं तुम्ही कलरिंग बघाल तर काय खास फारसं छान नसते आणि वर्ष दीड वर्षात ते खराब होत जातं, त्याचं कलर वगैरे उडून जातं. पण हे जे मुखटे आहेत हे फायबरनी बनवलेले आहे आणि ह्याच्यावरती जे कलरिंग वगैरे केलेले हे स्किन टोन कलरमध्ये वगैरे केलेलं आहे. कालिका मातेचं नवीन रूप आहे, पण या जर आपण मुखट्यात बघितला तर स्किन टोन कलर वापरलेला आहे आणि ह्याची 3 वर्षाची तो गॅरंटी देत आहे आणि हे अनब्रेकेबल आहे आणि हे प्लास्टिक नाहीये तर फायबर आहे. तर हे खूप चांगले टिकतात आणि एक प्रकारे बघायला गेलं तर वन टाइम परचेस सारखं आहे. हे वर्षानुवर्ष हे व्यवस्थित राहतात. मग हा एक फरक आहे. बाजारामध्ये आपल्याला चीप रेटमध्ये भरपूर सारे मुखवटे मिळतील, पण ते एक क्वालिटी वाईज काही एवढे छान नसतात, पण हे क्वालिटी वाईज खूप छान आहेत आणि रिलायबल आहेत. तर हा एक या मुखवट्यांची ही खूप खासियत आहे चांगली. तर मग आता नवीन जे डिझाईन आहे कालिका मातेचे मुखवट्याचं ह्याची पूजा मांडणी कशा प्रकारे आपण करू शकतो ती रियांशकडनं बघून घेऊया. तर तुम्हाला आता दाखवतोय की देवी आईच्या कसं आपण पूजा मांडतोय ते. तर मुकुटामध्ये कानामध्ये 2 होल दिले आहे. ते खालती एरिंग टाकायला आणि वरतून दोरा बांधायला. तर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपण बांधू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही कसं दोरा बांधू शकता ते तुम्ही बघू शकताय. तुम्ही दोरा बांधू शकतात आणि त्याबद्दल आपण नारळवर स्टेबल राहू शकतो हा मुकुटा. प्रकारातून आपण दोरा बांधला आहे आणि तुम्हाला दाखवतो की नारळवर कसं स्टेबल राहतोय आणि पाठीमागून पण खोल आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवलं की धागा कसा आपण बांधताय. आता तुम्हाला कानामध्ये एरिंग कसा टाकायचं ते पण तुम्हाला दाखवतो. मंडळी मी तुम्हाला दाखवतो की कानाचे एरिंग कसे मी बॉक्समध्ये तुम्हाला एक्सेसरी देणार आहे. आणि मंडळी मी तुम्हाला दाखवतो की नाकामध्ये नथ कसं घालणार आहे. त्याच्यासाठी पण मी हॉल करून ठेवला आहे त्याला. हा बघा. तर हा बघा हा नथ आहे. ते नथ कसं आपण टाकणार ते पण तुम्हाला दाखवतोय मी. अशा प्रकारे आपला मुकुटा रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा कसा आपण नारळवर आपण लावतात ते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपण देवीची पूजा मांडू शकतोय, तुम्ही बघू शकताय. तर मंडळी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा या मुकुटासाठी. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8149515694 आणि माझा कॉलिंग नंबर आहे 8788529694. तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. आणि ऑर्डर आमचा चालू झाला आहे. मंडळी तुम्ही ऑर्डर करू शकता. आता तुम्हाला मी दाखवतो की कसे पॅकिंग करण्याची. हा बघा. हा कानाचे एरिंग आणि नाकाचा नथ.
तुम्हाला फ्री ॲक्सेसरीमध्ये भेटेल. आणि हा स्पेशली थर्मोकॉलचा बनवला आहे, त्या हा मुकुटा सेफ्टी तुमच्याकडे येईल. जो पण असेल ते मुकुटाचा जो खोल आहे त्याचा पाठीमागे मी ठेवतात, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सेफ्टी राहतोय मुकुटा आपला. तर हा माझा लोगो आहे, माझा मोरया आर्ट्सचा, तुम्ही बघू शकता. मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही मुकुटा पॅकिंग करून तुमच्याकडे आम्ही पाठवू शकतोय. तर अशा प्रकारे आम्ही मुकुटा पॅकिंग करून तुमच्या जवळ पाठवू शकतोय. आणि होऊ शकतोय की लवकरात लवकर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि खूप लिमिट हा आपल्याकडे स्टॉक आहे. आणि माझा स्क्रीनवर नंबर दिला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 8149515694 आणि कॉलिंग नंबर आहे 8788529694. तुम्ही लवकरात लवकर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तर नुकतंच आता आपण बघितलं रियांशकडनं लॉन्च झालेलं नवीन डिझाईन जे कालिका मातेच्या रूपामध्ये त्यांनी मुखवटा हा लॉन्च केलेला आहे. हा लिमिटेड एडिशन आहे. तर लवकरात लवकर तुम्ही रियांशला कॉल करा आणि ऑर्डर करा हा मुकुट आपल्याला हवा असेल तर. आणि गेल्या ब्लॉगमध्ये आपण रेग्युलर जो नॉर्मल मुकुट आहे तो पण आपण कव्हर केला होता. तर हा लिमिटेड स्टॉक असल्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती हा मुकुट अवेलेबल होईल, कारण की लिमिटेड स्टॉक आहे. आणि अजून तो एक स्पेशल एडिशन पण लॉन्च करणार आहे मुखवट्याचा, ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करू. तर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आपण हा मुखवटा घेतल्यानंतर आपल्याला कसं वाटलं, याची क्वालिटी वगैरे आपल्याला कशी वाटली ती. तर भेटूयात आपण एका नवीन ब्लॉगसह. तिथे तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.